इंधन बचतीची पब्लिसिटी स्टंट, मंत्र्यांची काटकसर की प्रसिद्धीची धूम. राज ठाकरेंनी का म्हटलं इव्हेंटबाजी? बुलेटवरून आधी विधान भवन आणि मग मंत्रालयात पोहोचलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची ही बुलेटवारी सध्या चर्चेचा विषय ठरतीये. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना बुलेटवर डबल सीट बसवून भाजपचे हे जयवीरू कॅबिनेट मीटिंगला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पेट्रोल डिझेल बचतीचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी फडणवीसांची ही बुलेटवारी. फडणवीस पुढे आणि त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स मागच्या बाईकवर असं धूम स्टाईल चित्र पाहायला मिळालं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तर नवी कोरी ईव्ही कार घेऊन कॅबिनेटला आले. नितेश राणे आणि उदय सामंत या कोकणातल्या दोघा मंत्र्यांनीही नवी कोरी ईव्ही घेतलीये. नितेश राणे तर शासकीय बंगल्यातून चालत चालत मंत्रालयात कॅबिनेट बैठकीला आले. मंत्री तर मंत्री, सनदी अधिकाऱ्यांनीही पंतप्रधान मोदींचं फरमान मनावर घेतलंय. मनीषा पाटणकर म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर हे सनदी अधिकारी कपल कारपूल करत मंत्रालयात पोहोचलं. दरम्यान ही सगळी स्टंटबाजी असल्याची टीका विरोधकांकडून केली जातीये. मोटरबाईकवरून जाण्यापेक्षा सरळ बेस्टची बस का केली नाही, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केलाय. दुसरीकडे राज ठाकरेंनीही या इव्हेंटबाजीवर सडकून टीका केलीये. सध्या पेट्रोल डिझेल वाचवतोय हे दाखवण्याचा जो संपूर्ण सरकारचा इव्हेंट सुरू आहे, त्यातून बाहेर या. तुम्ही जे हे सगळं करत आहात हे एक दिवसाचा आणि एका फोटोपुरता आहे हे सगळ्यांना माहीत आहे, असा टोला राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टमधून लगावलाय. तुम्हाला ही सरकारची ही स्टंटबाजी वाटते का? कमेंट करून कळवा.